आज मुलांना खायची होती बॉईल अंड्याची चटणी. म्हटलं मुलांनाच काय बनवायची, सर्वांच्या सोबतच जेवण बनवून घेते. यासाठी अंडे उकळायला ठेवून दिले होते एक साईडला आणि साईड बाय साईड मी ना चपात्या पण टाकत होते, पण खूप जास्त गरमी होत होती. अंडे तर उकळले नाही होते तोपर्यंत माझ्या आयुष प्लेट घेऊन उभा होता, कारण त्याला बॉईल अंडे ना खूप जास्त आवडतात म्हणून तो ना माझ्याकडे बॉईल अंडे मागत होता. त्यानंतर अंडे पण उकडून गेले होते. माझ्या आयुषला एक अंड थंड करून देऊन दिलं होतं खायला, मग तो मस्त खात बसला होता. त्यानंतर म्हटलं पटापट भाजी करून घेते. याची रेसिपी ना पहिले पण दाखवली म्हणून काही डिटेलमध्ये रेसिपी दाखवत नाही. सर्व स्वयंपाक तर माझा होऊन गेला होता. म्हटलं पहिले मुलांना जेव घालून देते, कारण आहे ना आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचंय. बाहेर कुठे नाही, असंच फिरायला जातोय, कारण घरात आहे ना गरमी खूप जास्त होते. बाहेर जायचं म्हटलं की माझ्या आयुषला खूप जास्त घाई होऊन जाते. मम्मा कधी आवरणार नाही, कधी बाहेर जावं असं होऊन जातं त्याला. त्यानंतर निघालो आम्ही बाहेर. घरातल्यापेक्षा आहे ना बाहेर खूप छान वाटतं. गरमीच्या दिवसात खूप छान हवा पण चालू होती तिकडे. आमचं सर्व फिरून तर झालं होतं. रस्त्यातच मेडिकल होतं. म्हटलं मुलांना आहे ना खूप घामोळ्या पण झाल्यात, त्यांना आहे ना थंडा पावडर घ्यायचा होता. यासाठी आयुषचे पप्पा ना आयुष गेले होते पावडर आणायसाठी मेडिकलला. तिघं मुलांना आहे ना खूप जास्त घामोळ्या होऊन गेलेल्या आहेत. बरं झालं माझ्या आयुषची कटिंग बारीक केली, कारण त्याला आहे ना डोक्यात सुद्धा घामोळ्या झालेल्या आहेत. त्यानंतर आलो आम्ही घरी. घरी येऊन सर्वात पहिले मुलांना पावडर लावायला घेतला. पावडर पाहून आयुषला दम निघतो का, पहिले मम्मा मला लाव म्हणे पावडर. माझ्या सोरांश तर बाहेर खेळत होता. म्हटलं त्याला नंतरच लावणार, पहिले यांना लावून देते त्यानंतरच बसतो आम्ही